उडदाचे पापड करायचे आहेत, त्यासाठी या 2 डाळी घेतलेल्या आहेत. उडीद डाळ 750 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजेच पाऊण किलो घेतलेली आहे. मूग डाळ ही पाव किलो घेतलेली आहे, 250 ग्रॅम घेतलेली आहे. तर याच प्रमाणात घ्यायचं. फक्त उडदाची डाळ घेतली तर पापडचे पीठ मळताना खूप चिकट होतं आणि हात चिकट होतात आणि पीठ व्यवस्थित मळता येत नाही. आणि मूग डाळ त्याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे पापड थोडे हलके होतात आणि चिकटपणा थोडा कमी होतो. पापडांना एक पिवळा धमक रंग येतो, चव चांगली येते. त्यासाठी आपण मूग डाळ पाव किलो घेतलेली आहे. तर ह्या 2 डाळी एकत्र मिक्स करून घेऊया. ह्या डाळींना थोडीशी पावडर लागलेली असते, म्हणजे थोडासा पांढरट थर असतो या डाळींवर. यासाठी आपल्याला ह्या डाळी व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. एका कॉटनच्या कापडाने या डाळी आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचे. डाळी या पुसून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि बारीक आपल्याला या दळून आणायचे. पापडासाठीचं पीठ दळून आणलेलं आहे आणि हे असं बारीक दळून आणलेलं आहे, जाडसर दळायचं नाही. पापडासाठी हा मसाला घेतलेला, तर हा घरगुती मसाला आहे आणि विकतचा मसाला महाग असतो. घरगुती मसाला बनवला तर एकदम स्वस्त पडतो. फक्त आपल्याला पापड खारच विकत घ्यावा लागणार आहे. बाकी काय मिरी, हिंग, मीठ आपल्या घरामध्ये असतं. फक्त 4 जिन्नसमध्ये आपण घरगुती पापड मसाला बनवूया आणि त्यापासून पापड बनवूया. तर हा पापड खार असतो, त्याची अशी वडी असते. तर ही वडी लगेच मोडते या पद्धतीने. तर ही अशी याची पावडर बनवून घ्यायची, म्हणजे याच्यामध्ये तुकडे नाही ठेवायचे, म्हणजे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित मिळतं. काळी मिरी घेतलेली आहे, ती आपण सर्वप्रथम कुटून घेऊया. खूप जास्त पावडर नाही करायची किंवा मिक्सरला नाही लावायची, थोडीशी आपल्याला जाडसर पाहिजे. काळी मिरी कुटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही जाडसर कुटून घेतलेली. मसाला बनवून घेऊया. यासाठी मी रेग्युलर वापरातला हा चमचा घेतलेला आहे. आपला घरातला चमचा असतो त्या चमच्याने आपण मेजरमेंट घेऊया. सर्वप्रथम आपण मीठ घेऊया. 3 चमचे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. 30 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे. 40 ग्रॅम आपल्याला पापड खार घ्यायचं आहे. 4 चमचे आपण पापड खार घेणार आहोत. हिंग घ्यायचं आहे. हिंग 2 चमचे हिंग घेतलेले. कुटलेली काळी मिरी घेऊया. तर काळी मिरी आपल्याला 2 चमचे घ्यायचे, 20 ग्रॅम. तर ही अशी सपाट घ्यायची. मसाला आपला बनलेला आहे. आता हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दळून आणलेलं पीठ हे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं 1 पळीभर पीठ आपण बाजूला काढून ठेवूया. म्हणजे हे आपल्याला पापड लाटण्यासाठी पीठ लागणार आहे, त्यासाठी आपण हे पहिल्यांदा बाजूला काढून ठेवूया. आता पीठ हे 1 किलो पीठ आहे. थोडंसं असं पसरून घेऊया परातीमध्ये आणि हा मसाला आहे आपण असा पसरून टाकून घेऊया. आता काय करायचं आहे, हा मसाला आहे तो व्यवस्थित पिठामध्ये अगदी मिक्स करून घ्यायचा आहे. आपण ज्यावेळी नेहमीच्या पद्धतीने पापड बनवतो त्यावेळी काय करतो, मसाला हा गरम पाण्यामध्ये उकळून घेतो आणि पुन्हा थंड करून पिठामध्ये मिक्स करतो. तर तसं केल्यामुळे काय होतं की सगळं पीठ एकत्र मळावं लागतं आणि एकत्र मळल्यानंतर 1 किलोचं पीठ एका दिवशी आपल्याला लाटावं लागतं. तर या पद्धतीने तुम्ही जर पीठ बनवला तर तुम्ही थोडे थोडे पापड पण बनवू शकता. म्हणजे हे पापडाचं प्रीमिक्स बनवणार आहोत आपण. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं असं चोळून घेतलं तरी पण चालेल, म्हणजे कुठं मीठ लागलं कुठं नाही लागलं, पापड खार पण सगळ्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. या पद्धतीने हे सर्व एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे आपलं पापडाचं प्रीमिक्स बनलेलं आहे. तर आता तुम्ही हे प्रीमिक्स बनलेलं आहे ते एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि तुम्हाला लागेल तसं थोडं थोडं घेऊन तुम्ही पापड बनवू शकता. म्हणजे तुम्हाला एकत्र एकदम पापड बनवता येत नसतील, वेळ नसेल, तर तुम्ही ह्याच्यातले थोडं थोडं पीठ घेऊन थोडं थोडं मळा आणि बनवा. एका वेळी तुम्ही 20-25 पापड या पद्धतीने पण पापड बनवू शकता. म्हणजे तुम्हाला खूप कामाचा लोड येणार नाही, एका दिवशी सर्व पापड लाटावे लागणार नाही. तर आपलं हे प्रीमिक्स बनलेलं आहे.